नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। शरद पवार नावातच पॉवर असणारा हा राज्यातला नव्हे तर देश पातळीवरचा नेता, शांत, संयमी आणि वेळ तेव्हा आक्रमक होणारा हा नेता। पूर्वीपासून आम्ही ऐकत आलेलो आहे की महापूर येतो त्यावेळी जी लवाळा वनस्पती आहे ती वाकते आणि त्यावरून पाणी निघून जातं, पण जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा तीच वनस्पती आहे तशी अगदी ताठ उभी राहते। खरं तर शरद पवारांच्या बाबतीत ह्याहून अधिक वेगळं उदाहरण ते काय असणार, कारण शरद पवार जेव्हा आक्रमक व्हायचे त्यावेळीच होतात आणि ज्यावेळी शांत बसायचं असतं त्यावेळी ते इतकं शांत राहतात की कोणाला कळणारही नाही की शरद पवारांच्या मनात काय चालले। पण जेव्हा शरद पवार शांत असतात त्यावेळी त्यांच्या मनात इतकी वादळं फिरत असतात, इतक्या प्रमाणात हे वादळ घोंगावत असतं की एक दिवस त्याचं सुनामीत रूपांतर होत असतं। आणि याचा प्रत्यय आता गेल्या 2 वर्षात शरद पवारांच्या बाबतीत येत आहे। 84 वर्षाचं वय असताना सुद्धा शरद पवार आज जे पळतायत, आज जे धावतायत, अविश्रांत काम करतायत, प्रत्येकाला भेटतायत, प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतायत आणि कोणत्या ठिकाणी कोणता डाव खेळायचा हे सुद्धा डावपेच ते आखतायत। खरंच हे रसायन कसलं म्हणायचं असा प्रश्न अनेकांच्या मनात साहजिकच घोळवतो। पण जेव्हा जेव्हा शरद पवार राजकीय खेळ करतात तेव्हा अनेकांवर विचार करण्याची वेळ येते। शरद पवार उद्या कोणता डाव खेळतील आणि कोणाला चितपट कसं करतील हे सुद्धा अनेकांना सांगता येत नाही। म्हणूनच शरद पवारांची पॉवर आज केंद्रात सुद्धा आहे, आज पंतप्रधानांपर्यंत सुद्धा त्यांच्या वैचारिकतेची दखल घेतली जाते, अनेकदा त्यांचा सल्ला घेतला जातो। असे हे शरद पवार गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्याच्या नेतृत्वाचं वर्चस्व आहे असे म्हणजे शरद पवार। शरद पवारांनी आजपर्यंतच्या 50 वर्षांहून अधिकच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीत काय काय केलं नाही। जसं शरद पवारांवर खंजीरचा आरोप होतो तसंच शरद पवारांवर सुद्धा अनेकांनी खंजीरानं वार केलेल्याचे सुद्धा आरोप होत आहेत। योगायोगानं ह्या सर्व गोष्टी बोलायचं कारण म्हणजे शरद पवारांचा कालपासून कोल्हापूर दौरा सुरू आहे आणि जिथं शरद पवार हात घालतात तिथं अर्थातच काहीतरी बदल होतो। हे आजपर्यंतच्या राजकीय इतिहासाचं म्हणजे शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीतील यश आहे। ज्या कागलच्या गैबी चौकात शरद पवार यांनी यापूर्वी हसन मुश्रीफ यांचं ऐकून खासदार सदाशिवराव मंडलिक यांना वेगळं केलं म्हणजे त्यांच्यावर राष्ट्रवादी पक्ष सोडण्याची आणि शरद पवारांपासून दूर जाण्याची वेळ यावी इतकं हे सदाशिवराव मंडलिकांच्या बाबतीत घडलं। त्याच गैबी चौकात आज हसन मुश्रीफांवरच राजकीय डाव उलटला असं एकूणच कालच्या कागलच्या गैबी चौकात झालेल्या मेळाव्यातून दिसून येत आहे। विधानसभेनंतर अर्थातच या मेळाव्याचे यश कितपत हे स्पष्ट होणार असलं तरी आज मात्र हसन मुश्रीफ यांची झोप उडालेली आहे। शरद पवार नेहमीच शर्यतीच्या घोड्यावर डाव लावतात, जिंकणारा घोडाच ते निवडतात असं राजकीय क्षेत्रात सांगितलं जातं। खरं तर शरद पवारांचे हे विचार आणि हे आचार राजकीयदृष्ट्या योग्यच असतात आणि ते अगदी 90% अधिक वेळा ते खरे ठरतात। शरद पवारांची दुसरी बाजू अशी असते की जरी त्यांच्या राष्ट्रवादीला नॅशनल करप्ट पार्टी म्हणलं तरी खुद्द शरद पवार हे भ्रष्टाचारात कमी असं आजपर्यंतचं चित्र आहे। अर्थात त्यांचे विरोधक सांगतात की शरद पवारांसारखा भ्रष्ट आणि दगेबाज माणूस नाही म्हणून, पण दुसरीकडे जर शरद पवारांचा विचार केला तर आजच्या घडीला असं दिसून येतं की शरद पवारांवर जे लोक आले आणि ज्यांना चांगली पदं दिली, ज्यांना मंत्री केलं आणि जेव्हा ते भ्रष्टाचारात वाहत चालले तेव्हा मात्र शरद पवार त्यांना दूर करतात आणि हेच उदाहरण आज अनेक ठिकाणी दिसत आहे। राष्ट्रवादीचं विभाजन झालं त्याच वेळी काही जाणकारांच्या लक्षात आलं की शरद पवारांना काही लोकांना दूर करायचं आहे। शरद पवारांचं दुसरं महत्वाचं उदाहरण देता येईल म्हणजे त्यांनी RR आबा यांना कसा सपोर्ट केला। RR पाटील अगदी खेड्यातनं आलेलं नेतृत्व, जरी त्यांच्या अंगी वक्तृत्व आणि राजकीय गुण असले तरी अशा नेत्यांना संधी मिळेल का हा सुद्धा एक प्रश्न असतो। कारण आज खेडोपाडी असे अनेक युवक आहेत की त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे, त्यांच्यात नेतृत्व गुण आहेत, पण त्यांना योग्य संधी मिळत नाही। म्हणजेच जसं क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू चांगले असतात पण त्या आंतरराष्ट्रीय सामन्यापर्यंत त्यांना पोहोचण्याची संधी मिळेलच असं सांगता येत नाही। पण शरद पवारांनी RR आबांना हेरलं आणि ह्या गरीब घराण्यातनं आलेल्या एका पोराला म्हणजे त्यावेळेचं ते पोरच असणार की एवढी संधी दिली की उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवलं, पक्षाचं नेतृत्व दिलं असा हे विश्वास टाकणारे शरद पवार। म्हणजे शरद पवारांच्या लक्षात एकच असतं की जो पॉवरबाज माणूस आहे त्याला उचलायचा, त्याला संधी द्यायची,
पण त्या पॉवरबाज माणसानं तितक्याच पॉवरबाजपणे काम करावं आणि हे काम करून आर आबा पाटील यांनी दाखवलं. म्हणून तर शरद पवारांचं निस्सीम प्रेम आर पाटलांवर होतं ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं. बोलण्याचा विषय हाच की जेव्हा शरद पवार अनेक गोष्टींना हात घालतात, जेव्हा त्यांना काहीतरी करून दाखवायचं असतं तेव्हा ते इतके झटून कामाला लागतात. आज आजारी असताना, पायानं जखमा झाले असताना हा वयोवृद्ध नेता किती पळतोय, किती धावतोय, जेवणासाठी सुद्धा सुट्टी घेत नाही. आपल्या बरोबर असणारे सहकारी म्हणजेच जो संरक्षणासाठी स्टाफ असेल किंवा जे पीए असतील त्यांच्या जेवणाची मात्र काळजी घेतो हा नेता. आणि त्यांच्या जेवणासाठी म्हणून विश्रांती घेणारा हा नेता एकमेव नेता, स्वतःच्या जेवणासाठी विश्रांती न घेणारा नेता. म्हणूनच शरद पवार हे पॉवरबाज नेते म्हणून ओळखले जातात. कोल्हापूरच्या बाबतीत त्यांनी कालपासून जो फंडा सुरू केलेला आहे, राजकीय वातावरण ढवळून टाकलेलं आहे आणि हा बदल आजपासून दिसू लागला आहे. शरद पवार येतात, काहीतरी खळबळ करून जातात, नेत्यांना फोडतात, कार्यकर्त्यांना आदेश देतात, कामाला लावतात आणि ज्या घोड्यावर आपण रेस लावलेली आहे तो घोडा जिंकलाच पाहिजे यासाठी जीवाचं रान करतात. हे आपण कालपासून अनुभवतोय. कालपासून शरद पवारांच्या या राजकीय चालीचा खेळ अनेकांच्या निदर्शनाला येतोय आणि शरद पवारांनी अर्थात कागलला डाव लावलेला आहे. ज्या हसन मुश्रीफांना मोठं केलं ते हसन मुश्रीफ शरद पवारांना सोडून गेलेले आहेत. म्हणूनच हसन मुश्रीफ यांचं राजकीय अस्तित्व इथून पुढे कसं राहील असा प्रश्न लोकांसमोर उभा करून शरद पवार कोल्हापूरतून निघून जात आहेत. ते जेव्हा परत प्रचाराला येतील आणि काय काय घडामोडी करून जातील याकडे जाता सर्व कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.